प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउन्सिलर. नीट 2025 एक्सपेक्टेड कट ऑफ. काल नीट 2025 परीक्षा पार पडली. साधारणतः देशातील एकंदर सर्वच विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलेला निदर्शनास आले. म्हणजेच पेपर हार्ड निघालेला होता, परंतु NCERTच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नव्हता. क्लासेसवाल्यांनी ज्या सिलेबसच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवले त्याच्या विरुद्ध पेपर आला, त्यामुळे पेपर हार्ड निघाला होता असे आपणास वाटले. नंबर 2, NTAने 2024चा बदला घेण्याचा प्रयत्न केलेला असावा. गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना 720 आउट ऑफ मार्क आलेले होते. तसेच 30,000च्या आसपास विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये घोटाळा झालेला होता. त्यामुळे NTAची लोकांनी मजाक उडवलेली होती. NTAवरील लोकांचा विश्वास उडत चाललेला होता. गेल्या 3 दिवसांमध्ये 2024मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षामध्ये नीट एक्झामसाठी रस्टिकेट करण्यात आलेले आहे. 100च्या आसपास एजंट लोकांवरती FIR करण्यात आलेली आहे. नंबर 3, NTAने गेल्या 5 दिवसांमध्ये पेपरमध्ये बदल केलेला असावा. नंबर 4, बायोलॉजीमध्ये ऑप्शन्स क्लोज होते, त्यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले होते. नंबर 5, विद्यार्थ्यांनी रट्टा मारून अभ्यास करू नये, समजून घेऊन अभ्यास करायला हवा होता, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलेला आहे. नंबर 6, नीट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. साधारणतः 20 ते 23 लाखाच्या आसपास विद्यार्थी बसतात, म्हणजे सर्वात मोठ्या लेवलची परीक्षा आहे व मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येते. त्यामुळे परीक्षा तशी हार्ड स्वरूपातच असणार आहे असे समजूनच परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. साधारणतः इथून पुढे अशा प्रकारचा पेपर येण्याची शक्यता आहे. नंबर 7, यावर्षी पैकीच्या पैकी मार्क घेणारा एकही विद्यार्थी येणार नाही असा आमचा अंदाज आहे. नंबर 8, चालू वर्षीच्या एक्सपेक्टेड नीट क्वालिफाय मार्क्स म्हणजेच प्रवेश पात्रता गुण जनरल आणि EWS कॅटेगरीकरिता 130 मार्क व रिझर्वेशन कॅटेगरीकरिता 110 ते 115 मार्क असण्याची शक्यता आहे. नंबर 9, पात्र असल्याशिवाय प्रवेश घेता येणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा. जर आपण पात्रच होणार नसाल तर दुसरा पर्याय शोधू शकता. मेडिकल कोर्ससाठी प्रवेश घेता येणार नाही. जर समजा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास फिजिओथेरपी, नर्सिंग व 2 ते 3 प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश पात्रतेमध्ये 10 ते 15 मार्काची शिथिलता रिड्यूस येऊ शकते. अशा वेळेस आयुर्वेदिक व होमिओपॅथिकमध्ये आपण प्रवेश घेऊ शकता, परंतु तोपर्यंत वाट पाहावी लागेल. नसेल तर वैद्यकीय क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये आपण प्रवेश घेऊ शकता. नंबर 10, भारत देशामध्ये MBBSच्या एकूण सीट्स 1,17,000 आहेत. त्यापैकी 60,000 ह्या सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत. त्यामध्ये रिझर्वेशनही असते. नंबर 11, ऑल इंडिया गव्हर्नमेंट कोटासाठी 11,000 सीट्स आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे कॅटेगरी रिझर्वेशन आहे. नंबर 12, ॲडमिशन बुकिंग करून ठेवण्यासाठी तुम्हाला बऱ्याच ठिकाणावरून फोन येतील, परंतु गडबड करू नका. NTAची अधिकृत आन्सर की येऊ द्या, त्यानंतर आपण पुढील प्रोसेस करू. नंबर 13, किती मार्काला कोणत्या प्रकारचे कॉलेज मिळेल यासंबंधी सविस्तर व्हिडिओ उद्या पाठविला जाईल. सरकारी कॉलेज, खाजगी कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज या तिन्ही प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये मेरिटमध्ये प्रवेश घेण्यासाठी किती स्कोअर असायला हवा. नंबर 14, खाजगी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा व डीम्ड युनिव्हर्सिटीमधील NRI कोट्यामधून प्रवेश घेण्यासाठी किती मार्क आवश्यक आहेत व पुढे काय प्रोसेस करावी लागेल यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल. नंबर 15, चुकीचे काही करू नका, चुकीचे कागदपत्र बनवू नका, कधीही आपला प्रवेश रद्द होऊ शकतो. मागील वर्षाच्या काही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झालेला आहे. आणखीन चौकशी चालू आहे, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने घेतलेला प्रवेश कधीही रद्द होऊ शकतो. नंबर 16, तुमचा 12वीचा PCB ग्रुप बसत नसेल किंवा नीटमध्ये पात्र नसाल तरीही बरेच एजंट लोक चुकीच्या मार्गाने प्रवेश देण्याचा प्रयत्न करतात. यापासून सावध राहा. नंबर 17, निकाल येण्यास आणखी वेळ आहे, तोपर्यंत सर्व महाविद्यालयाची सविस्तर माहिती घ्या. नंबर 18, भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी केंद्र सरकारच्या अधिकृत मान्यता नसताना MBBS व आयुर्वेदिक महाविद्यालय चालविले जातात किंवा कॉलेजमध्ये कॅम्पस इथे असते, परंतु त्यांना ॲफिलिएशन
बाहेरच्या देशातील विद्यापीठासाठी असतात. अशा विद्यापीठ किंवा महाविद्यालयामधून आपण डिग्री प्राप्त केल्यास सरकार ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे तुम्ही अपात्र असून सुद्धा किंवा तुमचे बजेट कमी असल्यास तुम्हाला प्रवेश देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे प्रवेश घेताना पूर्ण अभ्यास केल्याशिवाय किंवा आपणाला जमत नसेल तर संबंधित सरकारी संकेतस्थळावरती जाऊन व्यवस्थित प्रिंटआउट काढून अभ्यास करा किंवा आणखीन 10 ठिकाणी चौकशी करून मगच प्रवेश घ्या. ऑल इंडिया गव्हर्नमेंट 15% कोटा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ खालीलप्रमाणे. जनरल, EWS, OBC कॅटेगरीकरिता ऑल इंडिया रँक 27,200च्या आसपास म्हणजेच नीट स्कोअर 585 ते 610. SC कॅटेगरीकरिता ऑल इंडिया रँक 1,35,000 म्हणजेच नीट स्कोअर 475 ते 480 पर्यंत. ST कॅटेगरीकरिता ऑल इंडिया रँक 1,75,000 म्हणजेच नीट स्कोअर 455च्या आसपास येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट एक्सपेक्टेड कट ऑफ. गव्हर्नमेंट कॉलेज 565 मार्क, प्रायव्हेट कॉलेज 535 ते 545 मार्क, डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज 260 मार्कच्या पुढे. यावर्षी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी संपर्क करा. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.